प्रशांत कोरटकरला आता तेलंगणात अटक झाल्याची माहिती आहे। फरार प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडलाय। पोलिसांना गुंगारा देणारा कोरटकर तेलंगणात सापडलाय। महापुरुषांच्या बदनामीच्या प्रशांतवर गुन्हा आहे आणि आता कोल्हापुरात पुन्हा जामीन अर्ज त्याने दाखल केलाय। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार होता आणि या सगळ्या प्रकरणी आता कोरटकरला अटक करण्यात आली। तेलंगणामधून त्याला अटक झाली। तर प्रशांत कोरटकरवर कलम 196, 197, 199 ही कलम या कलमांखाली गुन्हा दाखल आहे आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया घेऊयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून। तर प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक झाल्याची माहिती आता समोर येते आणि याबद्दलच आपण प्रतिक्रिया घेऊयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून। अंधारेजी, अखेर एवढ्या दिवसानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली। पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली, काय प्रतिक्रिया? पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली, पण कोणत्या? तेलंगणाच्या, महाराष्ट्रातल्या नाही। महाराष्ट्रामध्ये कुठलाही आरोपी अटक केला जात नाही। आरोपी पळून जातात, मग उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये किंवा तेलंगणामध्ये कारवाई केली जाते। महाराष्ट्रात आरोपी फार तर मोठ्या IT मध्ये आधी व्हिडिओ अपलोड करतात, सोशल मीडियाशी बोलतात आणि नंतर स्वतःहून हजर होतात। त्यामुळे आता 1 महिन्यानंतर जे काही झाले ते महाराष्ट्र सरकारने शक्य तेवढं प्रिव्हिलेज प्रशांत कोरटकरला दिल्यानंतर आता त्याला तेलंगणाने ताब्यात घेणं, यात महाराष्ट्र पोलिसांचं काही फार मोठं कार्य करतो। म्हणजे एक प्रकारे हे महाराष्ट्र पोलिसांचं आणि गृहराज्यमंत्र्यांचं अपयश आहे असं म्हणताय? अपयश याच्याही पेक्षा चांगला शब्द हा आहे की ठरवून प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने केला। ज्या क्षणी ही सगळ्या बातम्या होत्या त्या क्षणी त्याच्या मुख्य आवळ्याच्या सोडून त्याला सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांनी दिली। महाराष्ट्र पोलिसांनी अटक नाही केली, महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सुरक्षा दिली। त्यामुळे हे सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकांना प्रमोट करत राहतं। काल ठाण्यात जसा स्टुडिओ त्यांनी उद्ध्वस्त केला, त्या पद्धतीने महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आपटेचं कार्यालय कुणीही फोडलं नाही किंवा राहुल सोलापूरकर ज्या चॅनलवर बोलला त्याचं स्टुडिओ कुणी फोडलं नाही, कोरटकरच्या घराची कुणी तोडफोड केली नाही। म्हणजे हे सरकार किती दुटप्पी आणि ढोंगी आहे हे याच्यात स्पष्ट होतं। अंधारेजी, तुम्हाला काय वाटते, सरकारमधले कोणते नेते प्रशांत कोरटकरला मदत करतात? क्लिअर कट या राज्याचे गृहमंत्री मदत करतात। तो लपला कुठे होता? तो चंद्रपूरमध्ये लपला होता। दिशाभूल करायचा प्रयत्न केला तेव्हा काल मी ट्विट केलं की अरे तो दुबईला नाही गेला, त्याचा दुबईचा जो फोटो दाखवला जातो तो नोव्हेंबर मधला फोटो आहे, तो इच्छेच आहे। जर चंद्रपूरमध्ये तो असताना, म्हणजे गडकरींचा मोहल्ला, फडणवीसांचं गाव, बावनकुळेंचा पालकमंत्री म्हणून जिल्हा, त्याच्या बाजूचा जिल्हा मुनगंटीवारांचा, ही सगळी भाजपची नेते मंडळी असताना तो सापडत कसा नाही? गं पोलिसांवर दिलत फाडण्यात अर्थ नाही। पोलीस कर्मचारी बिचारे हुकुमाचे ताबेदार आहेत, मुळात त्यांना ऑर्डर कशा दिल्या जात नसतील, तर त्यात त्यांची तरी काय चूक आहे? म्हणजे अंधारेजी, तुम्ही थेटपणे फडणवीसांवर आरोप करताय? आरोप काय, हेच सत्य आहे ना, हेच सत्य आहे। सोलापूरकरला क्लीन चिट देणारे कोण? यांचेच पोलीस होते। श्रीकांत भारतीय कुणाचा माणूस आहे? भाजपचाच आहे ना। सुधांशु त्रिवेदी कोण? भाजपचाच। भगतसिंग कोश्यारी कोण? भाजपचे। मंगलप्रभात लोढा कोण? भाजपचेच। याच्यात आरोप करण्याची काय गरज आहे? सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले हे सगळे आयकॉन मोडीत करायचे आहेत आणि हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्थापित करायचंय, त्याच्या ह्या सगळ्या छुप्या साजिशी आहेत। मग आता तुम्ही नेमकी काय मागणी करताय सरकारकडे? खरं तर तुमचा आरोपच मुळात सरकारवर आहे, तरी सुद्धा काय मागणी करा? ते आता सरकारनेच ह्या सगळ्यांच्या संबंधाने माझी मागणी, हे दर वेळेला कुणीतरी बोलेल आणि लुटूपुटू रिॲक्शन द्यायच्या यापेक्षा महापुरुषांचा अनादर करणारी, वक्तव्य करणारी जी कोणी माणसं असतील त्या लोकांना पायबंद घालायचा असेल तर सभागृहामध्ये अधिवेशन काळात या संबंधाने कडक कायदा होण्याची जास्त गरज आहे। नक्कीच अंधारेजी।